नमस्कार मैत्रिणींनो, वीरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज इथं 33 किंवा 32 इंचालाही चालू शकतं या ब्लाऊजची पेपर कटिंग तयार केलेली आहे। त्याची शिलाई करायची आहे आपल्याला। त्याच्यासाठी मी क्रॉस पट्टीला जोडून घेत आहे। दोघंही बाजूंना मी जोडून एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतलेला आहे। मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं होतं। व्हिडिओची पूर्ण कटिंग ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। परफेक्ट अशी कटिंग आणि टिचिंग या व्हिडिओमध्ये आहे। कटिंगचा स्पेशल व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे। कटोरीचा उभा टक्स मोजून घ्यायचा आहे 2.5 इंचावर आणि आडवा टक्स हा 1.25 इंचाचा मोजून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे। ही 5 इंचाची कटोरी आहे। कटोरी किती छान बनलेली आहे। आता दोघंही बाजूंची कटोरी आणि योगपट्टी हे बरोबर आधी ठेवून घ्यायचे आहेत, मग जोडायचे आहेत। आता योगपट्टीला कटोरी ही परफेक्ट अशी जोडून घ्यायची आहे। बघा, कुठेही थोडीफार कमी जास्त होत नाही। व्हिडिओची परफेक्ट अशी कटिंग हळूवार प्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। डबल शिलाई मारून घ्यायची आहे। कटोरीचा भाग जोडत असताना अजिबात ओढायचं नाही। एकसारखे बरोबर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा भाग थोडाफार मागे पुढे झाला असेल तर कटिंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला योगपट्टी बरोबर ठेवून ती जोडून घ्यायची आहे। अजिबात ओढायचे नाही। वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी दुसऱ्याही बाजूचा भाग तयार करून घेतलेला आहे। दोघे अगदी बरोबर आले आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे। कुठे कमी जास्त होत असतील तर चेक करून बघायचे। आता आपला हुकच्या पट्ट्या तयार करायच्या आहेत। हुकासाठी आपल्याला 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी, सिंगल पट्टी असली तरीही चालू शकेल। हुकाची पट्टी ही वरच्या बाजूला ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। वरून आपल्याला तिला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। कटिंगचा व्हिडिओ मी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अगदी परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे। कुठेही कमी जास्त अजिबात होत नाही। हे माप आपल्याला 32 आणि 33 या दोन मापासाठी चालेल। पट्टी ही थोडी मध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरून तिला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला हाईसाठी
पट्टी तयार करायची आहे, त्याच्यासाठी मी वरून एक अस्तर जोडून घेत आहे। अस्तरला आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हायची पट्टी जोडून घ्यायची आहे। त्याच्यावरून ही एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। माझी टीचिंगची अगदी सोपी पद्धत आहे। कमी वेळेत आणि छान पद्धतीत ब्लाऊजलाही अगदी छान अशी फिनिशिंग येते। दोघही बाजू चेक करून घ्यायचे आहेत। जर एखादी बाजू कमी जास्त होत असेल तर ती आपण कट करून घ्यायची आहे। खडूने आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि नंतर शिलाई मारायची आहे, म्हणजे बरोबर सर्व भाग हे बरोबर सारखे येतील। त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई नंतर लवकर लगेच उचवत नाही। दोघही अगदी परफेक्ट असे आलेले आहेत। बॅक साईडच्या आपल्याला टक्सला शिलाई मारून घ्यायची आहे। मी 4.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे। तो आधी आपल्याला मोजून खूण करून घ्यायची आहे, नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यावरही आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या साईडला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे। तिलाही आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दोघही बाजूंना एक्स्ट्राचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे। नंतर पट्टी फोल्ड करून आपल्याला तिच्यावर एक कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर हात शिलाई करायची आहे। आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत।
शोल्डरमध्ये जर कुठे कमी जास्त होत असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत. दोघही बाजूंच्या बाह्या आपल्याला बरोबर ठेवून घ्यायच्या आहेत आणि मध्य सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची आहे. आधी मोजून घ्यायची आहे. 4.25 ची बाही आहे. बाही कुठेही कमी जास्त पडलेली नाही. दोघही बाजूंना परत आपल्याला डबल शिलाई मारून पुढच्या बाजूला बाही कंप्लीट करून घ्यायची आहे. बाहीला कापड कमी पडत असल्यामुळे मी कापड जोडून घेतलेला आहे. आपल्याला बाही जोडताना अजिबात ओढायची नाही. तिथेही आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. मध्य सेंटर पर्यंत चेक करून घ्यायची आहे. कुठे चुनी वगैरे पडलेली असेल तर चेक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी दोघही बाजूंच्या बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. बाह्या कुठेही कमी अशा पडलेल्या नाहीत, परफेक्ट अशा आलेल्या आहेत. माप हे अगदी सारखं आलेलं आहे. आता या गोल गळ्याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी क्रॉस पट्ट्या कापून त्याला जोडून एका बाजूला पूर्ण टिच करून घेतलेला आहे. शिलाई मारून घेतलेली आहे. जी ओपन बाजू आहे ती बाजू ठेवून आपल्याला बरोबर पाइपिंग हळूवार प्रमाणे करून घ्यायची आहे. आपल्याला पाइपिंग करत असताना आपण ही क्रॉस पट्टी कापलेली आहे ती ओढायची आहे. ब्लाऊज अजिबात ओढायचं नाही. पाइपिंगची पट्टी आपण थोडीफार ओढू शकतो. थोडी ओढूनच घ्यायची आहे. फक्त ब्लाऊजला अजिबात ओढायचं नाही. पाइपिंगची पट्टी ही थोडी थोडी ओढत जायची आहे. इथं आपल्याला उरलेला भाग कटिंग करून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि लॉक मारून घ्यायचा आहे. म्हणजेच डबल शिलाई करून घ्यायची आहे, उसवणार नाही याच्यासाठी. गळ्याला हळूवार प्रमाणे पाइपिंगची पट्टी फोल्ड करून छान असा गोट यायला पाहिजे अशी पाइपिंग तयार करायची आहे आणि गोटाच्या एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. गोटावर किंवा गोटाच्या बाजूला अजिबात जाता कामा नये. पाइपिंगची एकदम छान अशी फिनिशिंग येते. आपण जर गोटाच्या काठावर शिलाई मारली तर छान फिनिशिंग होते. गळ्याचा गोलाकार आकार आहे तिथं आपल्याला थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचे आहेत.
पायपिंग करत असताना अजिबात ब्लाऊज ओढायचं नाही. पायपिंगच्या काठाकाठाला पूर्ण शिलाई मारून घ्यायची. सर्व बाजूंनी शिलाई बरोबर बसलेली आहे किंवा नाही चेक करून घ्यायचं आहे. छान अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. दोघही बाजू बरोबर जोडून बघायचे आहेत. कुठे कमी जास्त होत असतील तर बरोबर चेक करून घ्यायचे आहेत. गोट हा बाहीच्या बाजूला करून घ्यायचा आहे. दोघही बाजूंना आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. मुंड्याजवळ बघायचं आहे. बाहीचे दोघही भाग अगदी सारखे आलेले आहेत. कुठेही कमी जास्त अजिबात झालेले नाही. आता आपल्याला बाहीचं माप आणि ब्लाऊजचं पूर्ण मेजरमेंटच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा पूर्ण खुणा करून घेतल्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. या प्रकारे जर ब्लाऊजची कटिंग केली आणि शिलाई केली तर अगदी प्रॉपर अशी फिटिंग येते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती चेक करून बघा. ब्लाऊजला एक्स्ट्राच्या 1-2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता किती छान असा ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे. किती छान असं परफेक्ट मापाचं ब्लाऊज बसलेलं आहे. अगदी कुठेही कमी जास्त न होता सर्व भाग अगदी एकसारखे आलेले आहेत. कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. किती छान असं ब्लाऊज बसलेला आहे. कटोरी ही एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. Thanks for watching.